मागच्या वेळेस आपण बघितलं की इंट्रोडक्शन ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. तर त्यात आपण बघितलं होतं केमिकल मेथड, फिजिकल मेथड म्हणजे कसल्याच त्या मेथड कशाच्या होत्या तर ॲनालिसिसच्या. आता ह्या लेक्चरमध्ये आपण सॅम्पलिंग त्या पुढचा भाग बघणार आहे. सॅम्पलिंग ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आता सॅम्पलिंग करायचं म्हणजे बघा, सॅम्पल आपण घेतो, आपण पण बऱ्याच वेळा लॅबमध्ये सॅम्पलिंग करत असतो. तर कशाचं सॅम्पलिंग करत असताना आपण काय काय करतो तर त्याच गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. तर बघा इथं पहिल्यांदा मेथड्स दिलेले आहेत सॅम्पलिंगच्या. तर कसं काय सॅम्पलिंग करणार आहे आपण तर मेन म्हणजे लार्ज क्वांटिटी सॅम्पलिंग करत असताना लार्ज क्वांटिटी जी असते त्या क्वांटिटीमधून आपण स्मॉल पोर्शन उचलतो. तो पोर्शन ज्यावेळेस आपण घेत असतो तो पोर्शन घेत असताना तो पोर्शन अशा प्रकारे घ्यायचा असतो की तो सर्व समावेशक असला पाहिजे, म्हणजे त्यात सगळे घटक आले पाहिजेत असा तो पण पोर्शन घ्यायचा सॅम्पलिंगसाठी. उदाहरणार्थ कशासाठी सॅम्पलिंग करायचे तुम्हाला आता उदाहरणार्थ सांगतो. आपल्याला सॅम्पलिंग करायचं आहे मातीचं किंवा माती परीक्षण करायचं. उदाहरणार्थ आपण बघतो ते सांगतो मी तुम्हाला. तर माती परीक्षण करायचे. माती परीक्षण करत असताना आपण काय करतो तर वेगवेगळ्या स्तरातली आपण तिथं माती घेतो. वेगवेगळ्या आता 1 एकरचा एरिया आहे समजा, त्यातलं आपल्याला माती परीक्षण करायचं आहे. तर काय करतो आपण तर वेगवेगळ्या डेप्थमधली आपण तिथं वेगवेगळ्या डेप्थमधली काय घेत असतो माती किंवा सॉईल. वेगवेगळ्या डेप्थमधली सॉईल घेणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणावरची सॉईल घेणार आहे. वेगवेगळ्या खोलीवरची आणि वेगवेगळ्या ठिकाणावरची एकाच जे 1 एकर जे आपलं हे आहे क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील एकाच 1 एकर क्षेत्रातील तिथल्याच वेगवेगळ्या ठिकाणची आपण काय करणार वेगवेगळे प्रकारचे सॅम्पल तिथं घेणार आहे. अशाच प्रकारे आपण सॅम्पलिंग करत असतो. आता हे तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगितलं. आता सॅम्पलिंगमध्ये काय आता महत्त्वाचं काय आहे बघा तर तिथं फक्त जे ठळक दिसते ते बघा. पहिलं तर बघा, द सॅम्पलिंग प्रोसिजर मे इन्व्हॉल्व थर्ड पॅरेग्राफ आहे, इन्व्हॉल्व द नंबर ऑफ स्टेजेस बिफोर द ॲनालिसिस ऑफ मटेरियल द बल्क मटेरियल. बघा, द सॅम्पलिंग प्रोसिजर मे बी इन्व्हॉल्व नंबर ऑफ स्टेजेस बिफोर द ॲनालिसिस ऑफ मटेरियल. सॅम्पलिंग म्हणजे काय आहे तर आधीची स्टेज आहे. कशाची आधीची स्टेज आहे तर आपल्याला म्हणजे आपण ज्यावेळेस हे करायचं आहे आपल्याला एखाद्या गोष्टीचं ॲनालिसिस करायचं आहे त्या ॲनालिसिसच्या अगोदरची जी स्टेज आहे ती कुठली आहे सॅम्पलिंग. म्हणजे बघा परत द बल्क मटेरियल आर नॉन होमोजिनियस वेअर देर इज अ प्रेझेन्स ऑफ पार्टिकल different composition which are not uniformly distributed within the material. Hence the number of increments is taken in random manner. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तिथं काय असतात पार्टिकल असतात आणि आपल्याला ते अनयुनिफॉर्मली म्हणजे कसेही डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. तर त्यालाच काय म्हणतो आपण बघा, हेन्स नंबर ऑफ इन्क्रीमेंट इज अ टेकन इन रँडम मॅनर फ्रॉम अ बल्क मटेरियल विच आफ्टर कंबाइनिंग फ्रॉम अ ग्रॉस सॅम्पल which the further divided into sub-sample. The sub-sample after the various treatment like a reduction in the particle size or through the mixing on subject of analysis. आता काय करतोय आपण इन्क्रीमेंट इज इन्क्रीमेंटच्या पुढं काय लिहिलं इथं टेकन इन अ रँडम मॅनर. आपण रँडम मॅनरनं काय करतोय ते सॅम्पल घेतोय बल्क मटेरियलमधून, म्हणजे बल्क मटेरियल विच आफ्टर कंबायनिंग फ्रॉम ग्रॉस सॅम्पल. मग ग्रॉस सॅम्पल आफ्टर कंबायनिंग ग्रॉस सॅम्पल विच इज फर्दर डिवाइड इंटू सब सॅम्पल. म्हणजेच आपण सॅम्पल घेत असताना काय करतो आहे एकतर रँडमली घेतो आहे आणि रँडमली घेत असताना एक ग्रॉस सॅम्पल घेतो आहे आणि त्याच्यात परत आपण त्याचे सब सॅम्पलिंग करतो आहे. म्हणजेच मग आणि त्यामुळं काय होते बघा, द सब सॅम्पल आफ्टर द व्हेरियस ट्रीटमेंट आता ते ट्रीटमेंट काय आहे तिथे बघणार आहे. व्हेरियस ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर लाईक रिडक्शन ऑफ पार्टिकल साईज. म्हणजेच काय त्यातली एक त्यांनी सांगितले की पार्टिकल रिडक्शन साईज केली ऑर थ्रो मिक्सिंग इन सब्जेक्ट टू ॲनालिसिस. आणि मग ती ॲनालिसिससाठी आपण तयार करतो मग मिक्स करतो आहे. म्हणजे बघा आपण ग्रॉस सॅम्पल म्हणजे एक सॅम्पल घेतला आहे. उदाहरणार्थ आपण एक 10 ग्रॅम सॅम्पल घेतला. त्या 10 ग्रॅम सॅम्पलमध्ये 1 ग्रॅमचे सब सॅम्पलच्या काय करणार आपण
1 ग्रॅमचं काय करणार सब सॅम्पल. आता हेच कमी प्रमाणात सांगतो मग, जास्त प्रमाणात असते तर 1 ग्रॅमचं सब सॅम्पलचं काय काय बनवणार आपण, वेगवेगळ्या ठिकाणी ते 1 ग्रॅम सॅम्पल घेणार. ग्रॉस सॅम्पलमधून आपण सब सॅम्पल वेगळे घेणार. ते कशासाठी, तर आपले जे सॅम्पल आहेत सर्वसमावेशक असलं पाहिजे. आपल्याला सगळ्या एका सॅम्पलवरून सगळ्या जे प्रोडक्ट आहे किंवा सगळं जे काय आहे ते आपल्याला एका टेस्टवरून त्या कळालं पाहिजे काय आहे, म्हणजे आपल्या रिझल्ट व्यवस्थित आले पाहिजे. थोडक्यात कन्क्लुजन आपल्याला तेवढ्या सॅम्पलवरून कळालं पाहिजे. उदाहरणार्थ तुमच्याकडं 100 किलो सॅम्पल आहे, 100 किलो मटेरियल आहे आणि त्यातून तुम्हाला 1 ग्रॅम सॅम्पल काढायचे किंवा 10 ग्रॅम सॅम्पल काढायचे. तर तो काढत असताना मग तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणावरून घ्यावं लागणार. तो वेगवेगळ्या ठिकाणावरून घेत असताना तुम्ही 10 जागावरून तो घेतला आहे, मग तो टोटल किती घेतला आहे, 10 ग्रॅम घेतला आहे. मग त्याचे सब सॅम्पल तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. एक ग्रॅम इथून, 1 ग्रॅम तिथून, म्हणजे 1 ग्रॅम कुठं, म्हणजे थोडे तुम्हाला सॅम्पल घ्यावं लागणार आहे. वेगवेगळ्या रँडमली घ्यावं लागणार आहेत. एकदा त्या डेप्थमधून घ्यावं लागलेली, एकदा वरच्या भागातला, एकदा मधल्या भागातला, असं ते रँडमली तुम्हाला घ्यावं लागेल. रँडमली म्हणजे कशाही पद्धतीने कुठल्याही पद्धतीने घ्यावं लागतं. मग तिचं झालं सब सॅम्पल. मग सब सॅम्पलनी ट्रीटमेंट करायची आणि तो परत ग्रॉस सॅम्पलमध्ये टाकून परत त्याची आपण टेस्ट करून घ्यायची. ठीक आहे, हे झालं तुम्हाला सॅम्पलिंगचं फक्त इंट्रोडक्शन. एवढंच फक्त तुम्हाला असते सॅम्पलिंग. आता पुढचा पार्ट आहे आपला सॅम्पलिंग ऑफ गॅसेस. आता गॅसेस सॅम्पलिंगचं काय करायचं, सॅम्पलिंग ऑफ गॅसेस कसं करायचं. आता बघा सोपं आहे एकदम, त्यांनी सोपी पद्धत दिलेली आहे. गॅसेसचं सॅम्पलिंग कसं करायचं. आपण बऱ्याच वेळा सॉलिड आपण लॅबमध्ये गॅसेसचं सॅम्पलिंग करत नाही आत्ता तरी, अजून तरी. मग कशाचं सॅम्पलिंग असतं, फक्त आपण सॅम्पलिंग हे करतो कशाचं, सॉलिडचं आणि लिक्विडचं जास्तीत जास्त, पण ह्याचं करत नाही. कशाचं, गॅसेस. आता गॅसेसचं कसं आहे बघा सॅम्पलिंग, बघा का करायचं. पद्धत सोपी आहे पण आपण करत नाही. बघा, सॅम्पलिंग डिव्हाइस फॉर गॅसेस आर usually made from glass and are fitted with stop cock at the both of the end. Sampling device for gases are usually made from glass. म्हणजेच सॅम्पलिंग डिव्हाइस कशानं बनवलेला आहे, ग्लासनं बनवलेला आहे. सॅम्पलिंग डिव्हाइस कशाचा आहे, ग्लासचा आहे. आता तो कसा आहे बघा, फिटेड विथ, त्याला दोन्ही बाजूला किंवा फिट केले कशात, स्टॉप कॉक ॲट बोथ द एंड. दोन्ही बाजूला काय, बोथ साईडला काय केलेलं आहे, स्टॉप कॉक, म्हणजे स्टॉप कॉक लावलेलं आहे. तिथं स्टॉप कॉक लावल्यामुळं आपल्याला तिथून काय गॅस बाहेर किंवा आत सोडता येतो. कंटॅमिनेशन फ्रॉम प्रिव्हियस सॅम्पल आर रिमूव्ड बाय फ्लशिंग ऑफ कंटेनर विथ द गॅस टू बी सॅम्पल्ड. कंटॅमिनेशन काय त्यातनं करायचं आहे, तर कंटॅमिनेशन ठीक. तर आपल्याला काय करायचं आहे, कंटॅमिनेशन म्हणजे तिथं जे पण कंटॅमिनेशन आहे ते आपल्याला प्रिव्हियसली काय करायचं, रिमूव्ह, म्हणजे त्यातलं पहिलं काही इम्प्युरिटी असेल ती रिमूव्ह करायची. समजा आपण म्हणजे थोडक्यात तुम्ही एक ग्लास ट्यूब घ्या, ग्लास ट्यूब असेल अशी लक्षात घ्या, इमॅजिन करा. ग्लास ट्यूब म्हणजे आडवी ग्लास ट्यूब किंवा आपला जो गॅस सिलेंडर आहे त्याचं तशा प्रकारचं एक सिलेंडर असतो, पण त्याला दोन्ही साईडनं काय असते, ग्लास, म्हणजे सॉरी तसला सिलेंडर पण तो ग्लासचा, आणि त्याला दोन्ही साईडनं काय असणार आहे, त्याला इनलेट आणि आउटलेट असणार आहेत, आणि ते दोन्ही पॅक असणार आहेत कॉकनं. मग आता काय करायचं, तर त्यात आपण गॅस काय करून घ्यायचं आहे, पहिला तर ते दोन्ही फिट बघून घ्यायचं व्यवस्थित, आणि त्याच्या पुढं आपण त्यातला गॅस इम्प्युरिटी असेल, पहिलंच टेस्टिंग जे पहिल्या गॅसची टेस्टिंग झाली, समजा पहिल्यांदा तुम्ही नायट्रोजन टेस्ट केला उदाहरणार्थ, आणि परत तुम्हाला ऑक्सिजन टेस्ट करायचं आहे, तर पहिल्यांदा नायट्रोजन टेस्ट केला आहे, मग नायट्रोजन टेस्ट केला आहे, तो नायट्रोजन तुम्हाला त्यातनं काढला पाहिजे, म्हणजे त्याचं कंटॅमिनेशन त्यात असणार आहे. मग ती पहिल्यांदा काढून घ्यायचं. ते काय करायचं, पहिल्यांदा काढून घ्यायचं आणि परत रिमूव्ह, म्हणून तिथं सांगितलं प्रिव्हियस सॅम्पल आर रिमूव्ह. पहिला जो सॅम्पल आहे प्रिव्हियस म्हणजे पहिला, प्रिव्हियस सॅम्पल आर रिमूव्ह बाय फ्लशिंग द कंटेनर फ्लश करून तो पहिला सॅम्पल बाहेर काढून घ्यायचा विथ द ग्लास टू बी सॅम्पल्ड. मग पुढं काय बघा, डिफिकल्टी माय अराइज ड्युरिंग सॅम्पलिंग ऑफ गॅसेस इफ प्रिकॉशन इज नॉट टेकन टू क्लिअर वॉल्व्स, म्हणजेच वॉल्व्स अँड टॅप्स अँड कनेक्टिंग लाईन ऑफ एनी अदर गॅस. बघा डिफिकल्टी काय होणार आहे तिथं तुमच्या वाढतील. कधी वाढतील, तर काय सांगितले बघा, सॅम्पलिंग ऑफ गॅसेस इफ प्रिकॉशन आर नॉट, जर प्रिकॉशन तुम्ही घेतल्या नाहीत किंवा जर तुमचे वॉल्व
जर तुम्हाला आत्ता सांगितलं जे फिटिंग जे वॉल्व आहेत ते जर लूज असतील किंवा कनेक्टिंग लाईन ज्या लाईन तुम्ही जोडलेल्या आहेत तिथं त्या कंटेनरला त्या जर काय हे असल्या व्यवस्थित लावल्या नसल्या किंवा काय झालं नसलं तरी तिथं तुम्हाला हे होणार आहे, डिफिकल्टी येणार आहे. किंवा प्रिवियस गॅस असेल तरीसुद्धा तुम्हाला डिफिकल्टी येणार आहे. म्हणजे पहिलाच जर गॅस शिल्लक असेल त्यात वेगळ्या प्रकारचा. तर परत बघा, फ्यू प्रॉब्लेम अरायझेस ओव्हर होमोजिनिटी ऑफ गॅस मिक्सचर्स वेन द स्टोरेज व्हेसल इज सब्जेक्टेड टू टेम्परेचर. फ्यू प्रॉब्लेम अरायझेस ओव्हर होमोजिनिटी of gas mixture when the storage vessel is subjected to temperature or pressure variation. The gaseous component should not react with the sampling and analytical device. बघा काय आहे, बघा काही प्रॉब्लेम कशामुळे येतात बघा. तर फ्यू प्रॉब्लेम अरायझेस ओव्हर होमोजिनिटी ऑफ गॅस मिक्सचर. होमोजिनिटी गॅस मिक्सरची होमोजिनिटी किंवा अदर प्रॉब्लेम अजून कशामुळे येऊ शकतात. तर तुमचे जे हे आहे ग्लास स्टोरेज वेसेल त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर ह्याच्यामुळं तिचे प्रॉब्लेम तिथे येऊ शकतात किंवा तुम्हाला जे रिझल्ट पाहिजेत ते तिथं येऊ शकत नाहीत. किंवा तिथं काय सांगितलं बघा, द गॅस कॉम्पोनंट शुड नॉट रिॲक्ट विथ सॅम्पलिंग अँड ॲनालिटिकल डिव्हाइस. आणि त्याच्यामुळं तुम्हाला द गॅसेस कॉम्पोनंट शुड बी नॉट रिॲक्ट. गॅसेस कॉम्पोनंट त्याच्याबरोबर रिॲक्शन त्यांची होत नाही. आणि द सॅम्पलिंग विथ द सॅम्पलिंग अँड ॲनालिटिकल डिव्हाइस. ॲनालिटिकल डिव्हाइस आणि सॅम्पलिंग यांच्याबद्दलचं म्हणजे रिॲक्शन तिथं होत नाही. आणि तर ती न झालेली चांगली जर तुम्ही ह्या काळजी घेतली तर. म्हणजेच काय, जर समजा तिथं टेम्परेचर आणि प्रेशर जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर त्याची रिॲक्शन तुमच्या ॲनालिटिकल डिव्हाइसबरोबर म्हणजे जे आपण सिलेंडर घेतला आहे त्याच्याबरोबर रिॲक्शन त्याची होत नाही. कुणाची, आपण जो गॅस घेतला आहे त्याची सॅम्पल घेतला आहे त्याची. म्हणजे सॅम्पलला आपण गॅसच घेणार नाही, गॅस सॅम्पल तर चालले आणि त्या सिलेंडरमध्ये जो गॅस आपण सॅम्पल म्हणून सोडणार आहे त्याची आणि त्या सिलेंडरची म्हणजे जो ग्लासचा जो सिलेंडर आहे त्याची जर रिॲक्शन झाली तर मग तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीत. मग ह्यात काय तर तुम्हाला तसं झालं नाही पाहिजे. मग तिथं प्रेशर आणि टेम्परेचर जे आहे ते तुम्हाला तिथं सांभाळलं पाहिजे किंवा प्रेशर आणि टेम्परेचर मेंटेन ठेवलं पाहिजे. तर तुम्हाला तिथं गॅसेचं सॅम्पलिंग घेतं. एकदम सोपा आहे. काय एकदा सांगतो अजून. एक ग्लास सिलेंडर घ्यायचा आहे. तर एक ग्लास सिलेंडर आपण तुमच्या डोळ्यासमोर ग्लास सिलेंडर आणा. सिलेंडर आडवा जो तुमचा गॅस सिलेंडर असतो तशा पद्धतीचा एखादा ग्लास सिलेंडर तुमच्या डोळ्यासमोर आणा. म्हणजेच ग्लास सिलेंडर घेतला, त्याला दोन्ही साईडला गॅस इनलेट आहे, आउटलेट आहे. एका साईडनं म्हणजे त्याचे कॉक पण कसे आहेत, टाईट फिट आहेत. मग त्यातून एक आपण सॅम्पलिंगला गॅस सोडणार आहे. पण त्याच्या आधी घ्यायची काळजी. आता तेवढंच त्यात तिथं फक्त सॅम्पलिंग एवढंच सांगितलं कसं घ्यायचं की त्यात सोडायचं आणि त्याचं सॅम्पलिंग करायचं. आता त्याच्यापेक्षा दुसरी काळजी काय आहे, तर काळजी दुसरी काय आहे की त्यातला आतला प्रिव्हियस गॅस काय घेतला पाहिजे, काढून घेतला पाहिजे. प्रिव्हियस गॅस काढून घेतला की परत काय केलं पाहिजे, प्रिव्हियस गॅस काढून घेतला आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे काय केलं पाहिजे तुम्हाला. प्रिव्हियस गॅस पहिला तर काढून घेतला पाहिजे किंवा टेम्परेचर प्रेशर आणि ते सुद्धा तुम्हाला तिथं मेंटेन ठेवलं पाहिजे. एवढंच तिथं आणि तुम्हाला एवढंच त्या सॅम्पलिंग ऑफ गॅसेसमध्ये आहे. ठीक आहे, ओके. पुढं आता सॅम्पलिंग ऑफ लिक्विड. सॅम्पलिंग ऑफ लिक्विडमध्ये बघा, इन मोस्ट ऑफ केसेस स्टरिंग ऑर मिक्सिंग इज सफिशियंट टू इन्श्योर होमोजिनिटी ऑफ लिक्विड. प्युअर अँड होमोजिनियस लिक्विड मे बी sampled by using any sampling device which does not destroy the purity of homogeneity of liquid. In most of cases, stirring or mixing is sufficient to ensure होमोजिनिटी ऑफ लिक्विड. आता इथं होमोजिनिटी आपल्याला महत्त्वाची तपासायची आहे. होमोजिनिटी म्हणजे एकसारखंच असलं पाहिजे सॅम्पलिंग. होमोजिनिटी म्हणजे काय असते की त्यात दुसरी इम्प्युरिटी नसायला पाहिजे तरच आपण त्याचं सॅम्पलिंग घेऊ शकतो. बरोबर आहे ना. मग कसं आपल्याला इन केस ऑफ म्हणजे काही आपल्याला लगेच कळतं लिक्विड सॅम्पलिंग कसं करायचं. मग कसं करायचं तर स्टरिंग करायचं मिक्सिंग करायचं. ह्या दोन गोष्टीवरून आपल्याला कळतं की ते लिक्विड होमोजिनियस आहे का नाही. आता हे सॅम्पलिंग घेत असताना होमोजिनियसच पाहिजे बरं का, म्हणून तिथं होमोजिनिटी महत्त्वाची. प्युअर अँड होमोजिनियस लिक्विड मे बी सॅम्पल्ड बाय युजिंग एनी सॅम्पलिंग डिव्हाइस. प्युअर आणि होमोजिनियस लिक्विड आपण सगळ्या सॅम्पलिंग डिव्हाइसला वापरू शकतो. विच डज नॉट डिस्ट्रॉय द प्युरिटी ऑर होमोजिनिटी ऑफ लिक्विड. त्याची प्युरिटी आणि होमोजिनिटी डिस्ट्रॉय झाली नाही पाहिजे किंवा
डिस्ट्रॉय झाली नाही पाहिजे. म्हणजेच आता उदाहरणार्थ काय तुम्ही म्हणा होमोजिनिटी डिस्ट्रॉय झाली म्हणजे काय. उदाहरणार्थ पाण्यात जर तेल असेल, आपल्याला सॅम्पलिंग घ्यायचं आहे पाण्याचं, आणि पाण्यात जर तेल पडलेलं असेल तर कसं सॅम्पलिंग घेणार त्याचं, तर त्याची होमोजिनिटी तिथे डिस्ट्रॉय झाली. पाण्यात जर साबण पडलेलं असेल, आपल्याला घ्यायचं आहे सॅम्पलिंग पाण्याचं, आणि पाण्यात जर साबण किंवा पावडर साबणाची पडलेली असेल तर तिथं तिची होमोजिनिटी काय झाली, डिस्ट्रॉय झाली. म्हणजेच उदाहरणार्थ काय, तर होमोजिनिटी कशामुळं डिस्ट्रॉय होते, होमोजिनिटी म्हणजे त्यात दुसरं मिक्सचर आहे, दुसरं काहीतरी असलं तर तिची होमोजिनिटी डिस्ट्रॉय होणार आहे. मग ती आपल्याला टिकवायची. पुढं ऑन व्हेनेवर नाही ऑन वेदर द मिक्सचर इज अ सस्पेन्शन of emulsion, a mixture of immiscible liquid or liquid containing solid residue depends तिथं पूर्ण वाक्य वाचू आपण. सॅम्पलिंग ऑफ हेट्रोजिनियस लिक्विड मिक्सचर डिपेंड ऑन वेदर द मिक्सचर. म्हणजे जर आता सॅम्पलिंग आपल्याला हेट्रोजिनियस लिक्विडचं घ्यायचं असेल तर मग काय करायचं, मग सॅम्पलिंग हेट्रोजिनियसचं आपण हे घेऊ शकतो. पण ज्यावेळेस होमोजिनियसचं सॅम्पल घेतोय त्यावेळेस होमोजिनियस सॅम्पलला होमोजिनिटी आपल्याला डिस्ट्रॉय करून जमत नाही. पण हेट्रोजिनियसच्या वेळेस तसं नाही. पण हेट्रोजिनियसच्या वेळेस ते केमिकल किंवा ते जे सॅम्पल आहे ते ऑलरेडीच हेट्रोजिनियस असते. म्हणजेच काय असते, पण त्यातसुद्धा तुम्हाला इम्प्युरिटी त्यातसुद्धा बघायची, इम्प्युरिटी त्यात नसली पाहिजे. मग कुठली लिक्विड आहेत अशी की ज्यांची जी हेट्रोजिनियस आहे त्यांचं सॅम्पलिंग आपण करतो. मग सस्पेन्शन आहे. सस्पेन्शन इमल्शन मिक्सचर ऑफ इमिसेबल लिक्विड. म्हणजेच काय, सस्पेन्शन म्हणजे जे फेस आहे, फेसाळ, थोडक्यात आपण म्हणतो फेसाळ जे आहे, फेसाळ किंवा इमल्शन, सस्पेन्शन इमल्शन म्हणजे जे फेसाळ आहेत किंवा दुधासारखे पदार्थ आहेत ते काय आहेत, ते म्हणजे त्यात इमल्शन त्याला आपण म्हणतो. मिक्सचर ऑफ परत काय इमिसेबल लिक्विड, जे लिक्विड एकमेकांना मिसळत नाहीत त्यांना इमिसेबल लिक्विड म्हणतो. ऑर लिक्विड कंटेनिंग सॉलिड रेसिड्यू, किंवा ज्यात सॉलिड रेसिड्यू आहे, त्यात सॉलिड रेसिड्यू आहे ते मात्र तुम्हाला कसे त्याचं सॅम्पलिंग तुम्ही हेट्रोजिनियसली घेऊ शकता. पण बाकीचं जे आहे जे तुम्ही होमोजिनियस म्हणताय त्याला होमोजिनिटी आपल्याला टिकवावी लागते. म्हणजेच मग होमोजिनिटी टिकवायची म्हणजेच काय, तर हे त्यात नसलं पाहिजे, सस्पेन्शन नसलं पाहिजे, इमल्शन नसलं पाहिजे, मिक्सचर ऑफ मिसेबल लिक्विड नसलं पाहिजे, म्हणजे त्यात एखादा सॉलिड रेसिड्यू नसला पाहिजे, म्हणजेच त्याची होमोजिनिटी असली पाहिजे. मग पण आता जर हेट्रोजिनियस लिक्विडच आपल्याला जर सॅम्पलिंग करायचं असलं तर मग ह्या गोष्टी पाहिजेतच. कुठल्या, सस्पेन्शन पाहिजे, इमल्शन पाहिजे, इमिसेबल लिक्विड पाहिजेत. ओके, परत बघा पुढं. ॲडिशनल कंप्लिशन मे बी इंट्रोड्यूस इफ द लिक्विड मिक्सचर इज अनस्टेबल containing volatile component or dissolved gases. In general, sample are withdrawn from various depth from all location in the liquid sample. म्हणजेच आता हे तर काय सांगितले, ॲडिशनल परत आपण सॅम्पलिंग कसं करायचं. आता पहिलं तर सांगितलं की होमोजिनिटी पाहिजे. होमोजिनिटी कशानं, मिक्सचरिंग आणि मिक्सिंगनं होमोजिनिटी मिळते. दुसरं म्हणजे काय सांगितलं की हेट्रोजिनियस जे आहे ते हेट्रोजिनिकेटिकली तुम्हाला सॅम्पलिंग करायचं आहे. पण होमोजिनियसची सॅम्पलिंग करत असताना त्यात होमोजिनियसच पाहिजे ती, त्यात कुठल्याही प्रकारचं इमल्शन नसलं, कुठल्याही प्रकारचे फेस नसला पाहिजे, सस्पेन्शन नसलं पाहिजे, किंवा काय हे नसलं पाहिजे, काय म्हणतात त्याला तुम्ही, इमिसिबल नसली पाहिजे ते. पण ज्यावेळेस हेट्रोजिनियसचं सॅम्पलिंग करत असणार त्यावेळेस या गोष्टी तुम्हाला असाव्याच लागतात. परत त्याच्यानंतर काय सांगितलं की ॲडिशनल गोष्टी काय पाहिजेत अजून, तर ॲडिशनल ते जे व्हॉलाटाईल आहे ते व्हॉलाटाईल जे आहे ते पहिल्यांदा तुम्हाला त्याचं काय करणार आहे, कंपाऊंड ऑर जे गॅसेस डिझॉल्व्ह आहेत, म्हणजे ज्या कंपाऊंड जे व्हॉलाटाईल लिक्विड्स आहेत तर जे उडून जातात, तुम्ही ते सॅम्पलिंग कसं करणार, परत तो प्रॉब्लेम असतो. व्हॉलाटाईल लिक्विड किंवा जी आता सांगितलं काय डिझॉल्व्ह गॅसेस आहेत, जे त्या लिक्विडमध्ये आपल्या काही डिझॉल्व्ह गॅसेस आहेत ते इम्प्युरिटी तुम्ही कशी दूर करणार किंवा काय करणार. मग इन जनरल सॅम्पल आर विथड्रॉन फ्रॉम व्हेरियस डेप्थ फ्रॉम ऑल लोकेशन इन द लिक्विड सॅम्पल. थोडक्यात काय, तर त्यांचं सॅम्पलिंग हे डिफिकल्ट आहे. आणि जे सॅम्पलिंग करतो ते सॅम्पलिंग करत असताना आता ते एररमध्ये आहे बघा व्हॉलाटाईल लिक्विडचं. ज्यावेळेस आपण व्हॉलाटाईल लिक्विडचं ज्यावेळेस सॅम्पलिंग करत असतो त्यावेळेस थोड्याशा प्रिकॉशन घेऊन आपल्याला ते करावं लागतं, नाहीतर मग तो एरर येतो आपल्याला. व्हॉलाटाईल लिक्विड किंवा गॅसेस डिझॉल्व्ह असली लिक्विडमध्ये तर तो आपल्याला एरर येतो.
मग आता काय परत शेवटचं सांगितलं इन जनरलमध्ये काय सांगितलं की व्हेरियस डेप्थला, व्हेरियस लोकेशनला आणि व्हेरियस लोकेशन डेप्थ आणि लोकेशन या दोन गोष्टी डेप्थ आणि लोकेशनला तुम्ही ते सॅम्पलिंग करू शकता. ठीक आहे. पुढं सॅम्पलिंग ऑफ सॉलिड. आता हे महत्त्वाचं आहे सगळ्यात आपल्याला. सॅम्पलिंग ऑफ सॉलिड. आता सॅम्पलिंग ऑफ सॉलिड काय आहे बघा. रिअल डिफिकल्टी ओव्हर द होमोजिनिटी arise in case of solid even material that superficially appear to homogeneous may have localized impurity of vary in components. ठीक आहे. ते जाऊ द्या वरचं आपलं डायरेक्ट मुद्द्याला हात घालू. बघा सॅम्पल ऑफ सॉलिडचं सॅम्पलिंग करायचं कसं. तर फर्स्टली बघा सॅम्पल इज फर्स्ट रिड्यूस टू युनिफॉर्म पार्टिकल साईज. पहिल्यांदा काय करायचं सॅम्पल रिड्यूस करायचा म्हणजेच काय करायचं. जर तुम्ही क्रिस्टल असतील आपल्याकडे, क्रिस्टल साखरेसारखे क्रिस्टल मिठाचे खडे असतात तसं किंवा मिठाचे खडे असतील तर आपण आपल्याला सॅम्पल घेत असताना मिठाचं घेतलं आहे समजा तर आपल्याला बरेचसे खडे आहेत किंवा क्रिस्टल आहेत. मग काय करायचं तर ते पहिल्यांदा त्याची पावडर तयार करून घ्यायची. म्हणजे त्याची जी पार्टिकलची साईज आहे सगळ्या पार्टिकलची साईज आहे ती कशी करून घ्यायची समान युनिफॉर्म करून घ्यायची. ठीक आहे. परत पुढचं द मास ऑफ सॅम्पल इज रिड्यूसर. आणि सॅम्पलचं जे मास आहे ते थोडंसं रिड्यूस करून घ्यायचं. पुढं युनिफॉर्म पार्टिकल साईज इज ऑप्टेन बाय पुटिंग द सॅम्पल थ्रू क्रशर. ही कशी युनिफॉर्म साईज कशी करायची. आपण सॅम्पल जर कमी प्रमाणात असेल किंवा जर थोडंसं आपल्याला हातानं करता येत असेल तर आपण करू शकतो. पण जर तुम्ही ते क्रशरमध्ये केलं तर ते एकदम युनिफॉर्म येणार आहे, करेक्ट येणार आहे. सॅम्पलिंग कशानं करायचं थ्रू क्रशरनं. मग कशानं कसं बघा तिथं पुढं पद्धत दिली. क्रश करायचं म्हणजे काय करायचं मिल्स क्रश मिल म्हणजे मिक्सरसारखी लहान मिल किंवा मोठ्या प्रमाणात सॅम्पल असेल तर मिल्स. मॉर्टर्स म्हणजे उखळ आपण म्हणतो घरात आपले उखळ असतं त्या पद्धतीचं आपल्या लॅबमध्ये तुम्ही बघितले मॉर्टर असतं तर ते मॉर्टर अशा प्रकारे आपण त्याचं सॅम्पलिंग क्रश करून घ्यायचं म्हणजे क्रश करायचं म्हणजे एकदम बारीक त्याची पावडर करून घ्यायची. परत पुढं ॲक्च्युअल सॅम्पलिंग ऑफ लार्ज मास मे बी डन आयदर बाय हँड ऑर मॅथमॅटिकल मशीन्स. म्हणजे ही कशानं एकतर तुम्ही हातानं करा किंवा मेकॅनिकल मशीननं करा. म्हणजे हे सांगितलं पावडर करायचं ते. द मेन प्रिन्सिपल ऑफ द सॅम्पलिंग ऑफ द मटेरियल इन बल्क इज सो सिलेक्टिव्ह लार्ज नंबर ऑफ पोर्शन in a systematic manner from different part of bulk and then combine them. Mechanical method exist for dividing particle material into suitably sized sample. आता काय सांगितलं की मेन प्रिन्सिपल काय आपलं तर महत्त्वाचं की वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या डेप्थ म्हणजे खोली वेगवेगळ्या डेप्थवरून वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या पार्टमधून आपल्याला ते सॅम्पलिंग कलेक्ट करायचं आहे. आणि सॅम्पलिंग कलेक्ट करून त्याच्यावर सिस्टमॅटिक मॅनरनं त्याच्यावर ट्रीटमेंट करून ते परत कशात मिक्स करायचे आहेत आपल्या मेन जे ग्रॉस सॅम्पल आहे मग असे सांगितलं तीच परत डबल आले ग्रॉस सॅम्पल आहे त्यात ते मिक्स करायचं. ठीक आहे. आणि मग ते मिक्स करून तुम्हाला काय करायचं आहे मेकॅनिकल मेथड एक्झिस्ट फॉर डिवायडिंग particulate material into suitably sized sample. Sampling of metal and alloy may be affected in drilling holes through the representative ingot. All material from the hole is collected mixture and the sample from suitable size is obtained. आता हे काय दिले ही एक म्हणजे इन्स्ट्रुमेंटमध्ये कसं तुम्ही सुटेबली साईज सॅम्पल करताय ते सांगितलं आहे त्यांनी. ते काय करायचं आहे मेकॅनिकल मेथडनं काय करायचं आहे ते सॅम्पल घ्यायचं आहे. ते सॅम्पल काय करायचं ते सॅम्पल आपल्याला काय करायचं आहे बघा. सॅम्पलिंग ऑफ मेटल अँड अलॉय मे बी अफेक्टेड बाय ड्रिलिंग होल्स थ्रू रिप्रेझेंटेटिव्ह इग्नोट. ऑल द मटेरियल इन द फ्रॉम होल इज कलेक्टेड मिक्स अँड सॅम्पल सुटेबल साईज इज ऑप्टेड. म्हणजे ते मेकॅनिकल ज्यावेळेस आपण ते ह्याच्यात टाकतो त्यावेळेस ते वेगवेगळ्या होलमध्ये जाऊन बसतं. मग त्या होलमधून ते आपल्याला कलेक्ट करायचं आहे.
मग त्या वेगवेगळ्या होलमधून ते कलेक्ट करून आपण त्याचं सॅम्पलिंग घ्यायचं आहे. म्हणजे हे मेकॅनिकली जर आपल्याकडे ते मशीन असेल तर ते त्याचं ते हे दिलेलं आहे, काय म्हणतात त्याला, त्याचं ते एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा. ह्यात महत्त्वाचं काय आहे की फार खालचं बघू आधी. इफ द मटेरियल, मग परत सांगतो मी तुम्हाला सगळे म्हणजे एका ह्याच्यात. इफ द मटेरियल इज हार्ड, जर मटेरियल हार्ड असेल तर काय करायचं, म्हणजे पुढं काय दिलं आहे सॅम्पल इज रॉक, म्हणजे दगडाचा जर सॅम्पल घ्यायचा असेल तर काय करायचं, किंवा दगडासारख्या पदार्थाचा. इट इज फर्स्ट ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस ऑफ द हार्ड स्टील प्लेट अँड हार्डन्ड हॅमर. हॅमरनं म्हणजे हातोड्यानं पहिल्यांदा ते काय करायचं, तुम्हाला ब्रोकन करून घ्यायचे आणि त्याचे स्मॉल पीस करून घ्यायचे. मेकॅनिकल मोर्टर्स आर अवेलेबल कमर्शियली फ्रॉम ग्राइंडिंग द मटेरियल. आणि मेकॅनिकल मोर्टर असते, मेकॅनिकल मिक्सचर म्हणजे मेकॅनिकल मोर्टर म्हणजे थोडक्यात मेकॅनिकल मोर्टर म्हणजे जे मेकॅनिकली त्याला म्हणजे यांत्रिक थोडक्यात. तर यांत्रिक पद्धतीनं आपण त्याला काय करणार आहे, पावडर त्याची करून घेणार आहे. बरोबर आहे का. मग मिक्सर नाही म्हणता येणार त्याला, ते मेकॅनिकल मॉर्टर म्हणजे थोडक्यात उकळच. फक्त आपण उकळमध्ये बघा वरून ती पार आपटत असतो, तशा प्रकारे ती मेकॅनिकली असणार आहे. आणि ती तुम्हाला तिथं ग्राइंड असतात, ग्राइंडर त्यालाच आपण ग्राइंडर म्हणतो. तर ते ग्राइंडर जे आहेत त्या ग्राइंडरनं त्याची पावडर होणार आहे. म्हणजेच काय होतं बघा, सगळंच इक्वल नाही. म्हणजेच आता तुम्हाला सगळं जर सांगायचं झालं एका भाषेत तर बघा काय, तर सॅम्पलिंग ऑफ सॉलिड म्हणजे काय किंवा कसं करायचं. तर सॅम्पलिंग ऑफ सॉलिडमध्ये पहिलं तर सॅम्पल घ्यायचं, वेगवेगळ्या डेप्थमधून घ्यायचं, वेगवेगळ्या पार्टमधून घ्यायचं, वेगवेगळ्या ठिकाणावरून घ्यायचं, किंवा वेगवेगळ्या ह्याच्यातनं पण पार्टमधून ते घ्यायचं. आता हे घेतल्यानंतर, आता सॅम्पलिंग घेतल्यानंतर ते काय करायचं, पहिल्यांदा त्याची पावडर करून घ्यायची. मग पावडर कशी करायची, तर ती युनिफॉर्म पाहिजे. आणि युनिफॉर्म पावडर कशी होणार आहे तुमची, तर ती मेकॅनिकल मॉर्टरमध्ये तर होईल, नाहीतर तुम्ही तुमच्या हाताने करायचे. ह्या दोन गोष्टी आहेत. आणि महत्त्वाचं तुम्हाला तेच आहे की मग वेगवेगळ्या पार्टमधनं जे तुम्ही सॅम्पल घेणार आहे ते पहिल्यांदा वेगवेगळ्या पार्टमधले घेतलेलं सॅम्पल वेगवेगळेच ठेवायचं आणि त्याची सगळं काय करायचं, तुम्ही पावडर करून घ्यायची. मग ती मेकॅनिकल पद्धतीनं असू द्या, नाहीतर मग तुमच्या हातानं असू द्या, आणि मग परत ते त्यात मिक्स करायचं. एवढंच आहे ह्या सॅम्पलिंग ऑफ सॉलिडमध्ये. ठीक आहे, ओके. आता हे झालं सॅम्पलिंग ऑफ सॉलिड. मग आता सॅम्पलिंग ऑफ सॉलिड नंतर पुढं आहे बघा इरर. आता इरर आहेत. आता कसली इरर आहेत बघा, इरर आता ते जे तुम्हाला ठळक अक्षरात दिसते तेवढंच आपण वाचू. द ॲव्हरेज व्हॅल्यू वरचं बघ पहिलं. द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ सिरीज ऑफ मेजरमेंट इज ॲक्सेप्टेड ॲज अ मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. आपण काय म्हणतो आहे, ॲव्हरेज व्हॅल्यू इथं आपल्याला मेजरमेंट करायची. आता रिडिंगच्या बाबतीतला आहे इरर. कुठं येतो, रिडिंगच्या बाबतीत. द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ सिरीज मेजरमेंट इन ॲक्सेप्टेड इन द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. म्हणजेच आपण मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यूला ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणतो. आता आपण उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आपण CBR रिडिंग घेतो. CBR म्हणजे कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग. ब्युरेटचं रिडिंग घेतो 3 वेळा घेतो. आपण प्रॅक्टिकल करत असताना तुम्ही 12वीत घेतलं असेल तर ब्युरेटचं रिडिंग 3 वेळा घेतो. आणि 3 वेळा रिडिंग घेतलेलं असताना ना त्यातलं 2 वेळाचे रिडिंग येतं. समजा 3 वेळा 10 आलं, पहिल्यांदा 10 आलं, परत 10 आलं, परत 10.2 आलं. जे 2 वेळा येणार आहे म्हणजे ते 3मधनं जे 2 वेळा येणार आहे त्या 2 वेळा जे आलेलं आहे तेच आपण गृहीत धरतो. म्हणजे 2 वेळा काय आलं, 10 आलं, तेच आपण गृहीत धरतो. तसंच इथं काय सांगितलं, तर ॲव्हरेज व्हॅल्यू सिरीज ऑफ मेजरमेंट सिरीज ऑफ मेजरमेंट इज ॲक्सेप्ट ॲज द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. म्हणजेच सिरीजमध्ये जे आहे, सिरीजमध्ये जे मेजरमेंट आपण करणार आहे त्यालाच काय म्हणणार आहे, किंवा त्यातलेच आपण व्हॅल्यू कसली म्हणणार आहे, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू त्यातली आपण निवडणार आहे. आता त्याच्या पुढं खाली आहे काय आहे बघा, म्हणजे तुम्हाला कळलं एरर म्हणजे काय. आता जरा थोडंसं त्याच्या आधी बघा आपण. इन सम केसेस डिफरन्स मे बी स्मॉल अँड इन अदर इट मे बी सो लार्ज दॅट द रिझल्ट इन अनएक्सेप्टेबल. इन अदर वर्ड द रिलायबिलिटी ऑफ रिझल्ट डिपेंड अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ difference between the average value and the true value. This difference is result is called as error. आता इरर ह्याला आपण इरर म्हणतो. इररचे आपल्याला डेफिनेशन विचारले जाते. मग इरर म्हणजे काय, तर आपली व्हॅल्यू प्रॅक्टिकली आलेली व्हॅल्यू
आणि ट्रू व्हॅल्यू ह्यांच्यातला डिफरन्स म्हणजे एरर. उदाहरणार्थ आत्ता सांगितलं तेच प्रॅक्टिकली व्हॅल्यू आपली आली पाहिजे 10.5 उदाहरणार्थ म्हणा 10.5 आलं पाहिजे रिडिंग आपलं आणि आपलं रिडिंग येते 10. तर आपलं रिडिंग 10 आलं म्हणजे आपण कसं काढलं आहे 10 पहिलं रिडिंग आलं 10, दुसरं 10 आलं आणि तिसरं आलं 10.2. त्याच्यावरून काय काढलं आपण आपलं रिडिंग आलं 10. मोस्ट ऑफ ॲव्हरेज व्हॅल्यू काढली ना. ॲव्हरेज किती आलं तिन्हीचे मिळून 10 आलं. म्हणजे 10 आलं म्हणजेच काय झालं त्यांचा डिफरन्स किती आला. ट्रू व्हॅल्यू किती होती आपली 10.5 होती आणि ॲव्हरेज आत्ता रिडिंग किती आलं 10 आलं. मग डिफरन्स किती झाला 0.5. म्हणजेच तो काय आहे तुमचा एरर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो आहे एरर आहे. म्हणजेच ते बघा काय म्हणतो आहे इन अदर वर्ड्सपासून बघा द रिलायबिलिटी ऑफ रिझल्ट डिपेंड अपॉन मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन कशातला बघा द ॲव्हरेज व्हॅल्यू अँड द ट्रू व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यूमधला जो डिफरन्स आहे दिस डिफरन्स इज कॉल्ड ॲज अ एरर. अजून एकदा खाली दिले बघा जर द एरर इज डिफाईन एज ॲक्च्युअल डिफरन्स बिटवीन द ट्रू रिझल्ट अँड एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू इज द सेम इन युनिट. म्हणजेच काय द डिफरन्स बिटवीन ट्रू रिझल्ट अँड एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू इन द सेम युनिट. म्हणजे काय करायचं आहे ह्या दोन्हीतलं जे डिफरन्स आहे ह्यालाच आपण काय म्हणतो आहे एरर म्हणतो आहे. बरोबर आहे. आता टाईप ऑफ एरर. ठीक आहे. टाईप ऑफ एररमध्ये बघा तर त्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ करू. आता जरा जास्त वेळेचा व्हिडिओ झालेला आहे तर त्यासाठी आपण टाईप ऑफ एररसाठी दुसरा व्हिडिओ करू. ठीक आहे. ओके. थँक्यू.